नमस्कार मित्रांनो, जीवनातील आशेचा किरण स्पार्क ऑफ लाईफ या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्रीरामाची पूजा पाहणार आहोत. आमच्या सोसायटीमध्ये अयोध्येवरून आणलेली भगवान श्रीरामचंद्राच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. ही भगवान रामचंद्रांची कोदंडधारी मूर्ती आहे. मूर्ती अत्यंत सुरेख आणि आकर्षक आहे. ही मूर्ती आपण पाहू शकता. मूर्तीची पूजा केली आहे, त्यानंतर आरती वगैरे करण्यात आली. अनुलोम या संस्थेचे कार्यकर्ते श्री विठ्ठल वाडकर यांच्यामार्फत ही मूर्ती येथे देण्यात आली. अनुलोम ही संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे. सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करत असते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही लोकांना ही मूर्ती देण्यात येत आहे. ही पूजा झाल्यानंतर रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र यांचे पठण करण्यात आले. सर्वांनी श्रीरामाचा जय जयकार केला. त्यानंतर रामचंद्रांची आरती करण्यात आली. उपस्थित सर्व लोकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले, त्यांची पूजा केली. ही धनुष्यधारी श्रीरामचंद्रांची मूर्ती आपण बघत आहात. यानंतर अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते श्री विठ्ठल वाडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रक वाचून दाखवले. फोटो आहे याच्यामध्ये. या पत्रामध्ये काय आहे ते मी वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला सर्वांनी. सस्नेह नमस्कार. इंग्रजी कालगणनेच्या 2024 या नवीन वर्षासोबतच आपल्या सनातन संस्कृतीच्या इतिहासाचे एक नवीन पर्व सुरू होत आहे. आपणा सगळ्यांना माहीतच आहे, अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. परकीय आक्रमकांनी हिंदूंचे मानबिंदू असलेल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवर स्थापित असलेल्या मंदिराचा विध्वंस केला होता. हे कृत्य शारीरिक अथवा आर्थिक आक्रमणासाठी झालेले नव्हते, तर या देशातील सनातन संस्कृतीची सन्मानचिन्हे नष्ट करून या देशाच्या अस्मितेला डिवचण्याचा
अपमानित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता. परंतु या सर्वकष आक्रमणापुढे हिंदू समाजाने कधीही हार मानली नाही. श्री राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्ष सतत सुरूच राहिला. तब्बल 5 शतके संघर्ष करून अखेर त्याच जागेवर पुन्हा एकदा रामलल्लांना आपण सारेजण विराजमान करीत आहोत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा अतिशय भाग्ययोग घेऊन येत आहे. प्रभू श्रीरामांच्या कृपेने राम जन्मभूमी मुक्तीच्या या संघर्षात किंचितशी आहुती देण्याची सुवर्णी संधी मला सुद्धा लाभली आहे. कारसेवेत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. अर्थात माझ्यासाठी हा कृतकृत्यतेचा आणि अभिमानाचा क्षण आहे. प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला होता, परंतु त्यांच्या जन्मभूमीवर असलेल्या मंदिराला तर 5 शतके विजनवासात कंठावी लागली. हा विजनवासही आता संपुष्टात आला आहे. संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा अतिभव्य मंदिरात बाल रामलल्लांची मूर्ती दिमाखाने विराजमान होत आहे. या शुभमुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडधारी श्रीरामांची एक मूर्ती आपणासाठी पाठवत आहे. देशात रामराज्य यायचे असेल तर ही मूर्ती आपल्या नित्यपूजेत असायला हवी. धनुष्यधारी श्रीराम आपल्या नित्य स्मरणात असायला हवेत. ही मूर्ती आपल्या कुटुंबियांवर, पुढील पिढ्यांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करीत राहील असा विश्वास वाटतो. धन्यवाद. आपला देवेंद्र फडणवीस. बाहेर निघावं आणि रामलल्लांची परत त्या ठिकाणी स्थापना व्हावी. तर असे खूप सारे लढाई झाल्या, त्यासाठी प्रयत्न झाले आणि त्या याच्यामध्ये हजारो बलिदानं, लाखो बलिदानं गेलेली आहेत. मग त्याचं एक शेवटची कालावधीमध्ये जी अभियानं झाली मोठी, कारसेवा अभियान म्हणून, तर 1990 आणि 92 अशी 2 वेळा ही अभियानं झाली. तर त्या कारसेवा अभियानामध्ये आपल्या देशभरातील सर्व बांधव एकत्र आले, एकवटले आणि ते त्या ठिकाणी त्या अभियानात सहभागी झाले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. धन्यवाद.